नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण बघणार आहोत. असे काही प्रश्न आहे ज्यांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. पुणे, सांगली, सातारा, नंदुरबार. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. सातारा. आता सातारा हे कसं लक्षात ठेवायचं तर पहा. अजिंक्य तारा, तारा, सा तारा, तारा, शेवटी तारा आणि इथे पण तारा आहे, असं तारा तारा एकमेकाशी कंपेअर करायचं आणि लक्षात ठेवायचं अजिंक्य तारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा. मुंबई, अमरावती, नागपूर, पुणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे. मुद्रांक शुल्क विभागाचं मुख्यालय पुणे जिल्ह्यात आहे. मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली? मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1815. 1815 पासून कर वसुली सुरू झाली. पुढील प्रश्न पहा. इंदू प्रकाश हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. या ठिकाणी पर्याय पहा. कृष्णराव भालेकर, विष्णूशास्त्री पंडित, कृष्णाजी रानडे, वीरेश्वर छत्रे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित यांचं वर्तमानपत्र आहे इंदू प्रकाश. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णाजी रानडे. कृष्णाजी रानडे यांचं वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? ज्ञानसिंधू. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वीरेश्वर छत्रे. वीरेश्वर छत्रे यांचं वर्तमानपत्र कोणतं आहे? ज्ञानसिंधू. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि तीनही प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. व्यवस्थित बघायचं आहे. इंदू प्रकाश जर म्हटलं तर विष्णूशास्त्री पंडित, त्यानंतर ज्ञानप्रकाश जर म्हटलं तर ज्ञानप्रकाश म्हटलं तर कृष्णाजी रानडे आणि ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? तर वीरेश्वर छत्रे. पुढील प्रश्न पहा. हा चिकू साखरेपेक्षा मधुर आहे, अलंकार ओळखा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार. पुढील प्रश्न पहा. सहस्र याचा अर्थ मराठीमध्ये किती होतो? सहस्र. योग्य उत्तर आहे 1000. सहस्र म्हणजे किती? 1000. पुढील प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर आहे 29 मे. 29 मे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिवस 29 मे. पुढील प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी प्रवेश केला? काय प्रश्न आहे? 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी प्रवेश केला? पर्याय पहा. बिकानेर, जयपूर, पतियाळा. यापैकी सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे. 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेमध्ये ज्या ज्या संस्थानिकांनी प्रवेश केला ते संस्थानिक आपल्याला माहिती पाहिजे, कारण तलाठी भरतीमध्ये यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग अजून कोणकोणते संस्थानिक आहे ते आपण बघणार आहोत ट्रिक्सच्या माध्यमातून. पहा, ट्रिक्स काय आहे? BJPने रब दिया. काय म्हटलं मी? BJPने रब दिया ही ट्रिक्स आहे. बी म्हणजे काय? बी वर्ण ध्यानात ठेवायचं बिकानेर. जे म्हणजे काय? जे वर्ण ध्यानात ठेवायचं जयपूर. पी म्हणजे काय? पी वर्ण पतियाला. आर वरून काय? रेवा. यू वर्ण काय?
यूचा ऊ घ्यायचा उदयपूर आणि बी वरनं ध्यानात ठेवायचं बडोदा. लक्षात ठेवायचं आहे. बी म्हणजे बिकानेर, जे म्हणजे जयपूर, त्यानंतर पी म्हणजे पतियाला, नंतर आर म्हणजे रेवा, यू म्हणजे उदयपूर आणि बी म्हणजे बडोदा. असं ट्रिक्सवरून लक्षात ठेवायचं आहे. जवळजवळ हे 6 संस्थानिक आहे आणि यांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला होता त्यासाठी आपण एक ट्रिक्स बघितली. जर ही ट्रिक्स तुमच्या लक्षात राहत नसेल तर दुसरी एक ट्रिक्स आहे. पहा, सर्वांना माहिती आहे रबने बनादी जोडी हा जो काही पिक्चर आहे यावर आपण ट्रिक्स बनवले आहे. रब RUB रब हा जो काय आहे या आरवरनं ध्यानात ठेवायचं रेवा, हा जो यू आहे यावरनं उदयपूर, हा जो बी आहे बी वरनं बिकानेर आणि पुढे काय म्हटलंय बनादी जोडी, हा जो ब आहे ब वरून ध्यानात ठेवायचं बडोदा. त्यानंतर बनादी जोडी ज वरनं ध्यानात ठेवायचं जयपूर आणि प्यार की रबने बनादी जोडी प्यार की हा जो काही शब्द आहे प्यार की हा आपण टाकलेला आहे प्यार की पी या प वरनं ध्यानात ठेवायचं पतियाला. जी ट्रिक्स तुम्हाला सोपी वाटत असेल त्यावरून तुम्ही ध्यानात ठेवा. BJP ने रब दिया यावरनं ध्यानात ठेवा किंवा जर ही ट्रिक्स तुमच्या लक्षात राहत असेल रबने बनादी जोडी RUB रब, आर वरनं रेवा, यू वरनं उदयपूर, बी वरनं बिकानेर, त्यानंतर हा जो ब आहे या ब वरनं बडोदा, त्यानंतर हा जो काही ज आहे ज वरनं जयपूर आणि प्यार की असं आपण लिहायचं प्यार की प वरनं ध्यानात ठेवायचं पतियाला. जी ट्रिक्स तुम्हाला आवडेल त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न पहा, एव्हरेस्ट दिन कधी असतो? एव्हरेस्ट दिन कधी असतो? पर्याय पहा, 29 डिसेंबर, 29 मे, 29 मार्च, 27 जुलै. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 29 मे. एव्हरेस्ट दिन 29 मे. पुढील प्रश्न पहा, भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर पर्याय पहा, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा, त्र्यंबकेश्वर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर शिखर आहे. पुढील प्रश्न पहा, जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो? पर्याय पहा, 28 एप्रिल, 28 मे, 29 मार्च, 30 मे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 28 मे. जागतिक भूक दिन 28 मे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या ठिकाणी पर्याय पहा, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, राहुल द्रविड, अनिल कुंबळे. तर योग्य उत्तर आहे अनिल कुंबळे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, कांडला पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, गुजरात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.